नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो तुम्हाला प्रत्येक गुरुवारी फक्त 5 गुरुवार हा उपाय करायचा आहे. ह्या उपायाने आपली जी मुलं आहेत म्हणजे जे हट्टी असतात, ऐकत नाहीत, प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही सेवा करायची आहे की जेणेकरून ज्याचा गुरुबळ खूप मजबूत आहे, खूप म्हणजे असं कमकुवत आहे आणि त्याला मजबूत करायचं आहे. आणि गुरुबळ जर मजबूत असेल किंवा गुरुबळ जर स्ट्रॉंग असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये कितीही आणि कसलीही संकट येऊ द्या, अडचणी येऊ द्या, स्वामी तारतात म्हणजे तारताच. म्हणून फक्त 5 गुरुवार हा जर उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यातली संकट दूर होऊन जातील. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर स्वामी नेहमी सांगतात, तुझ्या वाट्याला येणारी अडचण म्हणजे शिक्षा नाही, तर ती माझी पाठवलेली शिकवण आहे. मी तुझं दुःख पाहतोय, ऐकतोय आणि पेलतोय. फक्त तू थांबू नको, तक्रार करू नको, कारण संकटाच्या अंधारानंतरच मी तुझ्या जीवनात कृपेचा प्रभात आणतो. विश्वास ठेव, मी तुझ्या समोर आहे. श्री स्वामी समर्थ. बघा, स्वामी जेव्हा आपल्याला काहीतरी सांगत असतात, काहीतरी स्वामींचा संदेश आपल्याला ऐकायला येतो, तेव्हा खरंच आपल्या आयुष्यातलं म्हणजे आपल्याला वाटतं की खरंच काहीतरी आपल्या हातून चुकत आहे आणि ते आपल्याला सुधारायला हवं. जेव्हा आपल्याकडून काहीतरी चूक होत असते तेव्हा नकळतपणे कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत किंवा एखादा संदेश तरी आपल्या समोर येतो. किंवा आपण यूट्यूब जर चालू केलं तर समजा आपल्याला ट्रेंडिंगलाच एक संदेशाचा थंबनेल दिसतो किंवा एखादा मेसेज दिसतो की तुमचं असं चुकत आहे, किंवा एखादी पोस्ट दिसते आणि त्या पोस्टमधून आपल्याला संदेशातून स्वामी इतकं काही भर सांगतात की तो संदेश आपल्याला लागू होत असतो, ती पोस्ट आपल्याला लागू होत असते. आपण ज्याचं चिंतन करत असतो, आपण ज्या चिंतेत असतो त्या चिंतेचं उत्तर आपल्याला स्वामी त्या पोस्टमधून देत असतात. जी यूट्यूबला कोणीतरी एखादी पोस्ट टाकलेली असते, आपण ती वाचतो आणि आपल्याला वाटतं की हा बाबा, मी पण ह्याचं चिंतन करत होतो, मला पण ह्याची चिंता वाटत होती, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं, पण मला आज स्वामींच्या पोस्टने म्हणजे स्वामींनी मला ते उत्तर दिलं. तर स्वामी आपल्याला कोणाच्या ना कोणाच्या तरी मार्फत आपल्या प्रश्नाचं उत्तर, आपल्याला सोल्युशन देत असतात. फक्त हे स्वामींचे जे संकेत आहेत ना, ते स्वतःहून आपल्याला ओळखता आले पाहिजेत. की काहींना स्वामी स्वप्नात जाऊन संकेत देतात, काहींना कोणाच्या तरी मार्फत देतात, मैत्रिणीच्या मार्फत, मित्राच्या मार्फत, सेवेकऱ्याच्या मार्फत, किंवा एखादी शेजारी नसते त्याच्या मार्फत, की बाबा तू असं कर, तुला ह्याच्यातून काहीतरी मार्ग मिळेल, तुला त्याच्यातून काहीतरी सोल्युशन मिळेल. आणि त्या मार्गातूनच आपल्याला आपली उत्पत्ती होते, आपल्याला काहीतरी करण्याचा मार्ग मिळतो आणि आपलं मन आपण म्हणजे चांगल्या मार्गावर येतो आणि चांगलं काम करायला लागतो. असो, आपण काय बघत होतो तर 5 गुरुवार काय करायचं. आता पहिल्या गुरुवारी तुम्हाला प्रत्येक आईने लक्षात ठेवायचं, प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी 5 गुरुवार जर ही सेवा केली, हे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये म्हणा, घरात जर तुमच्या कटकटी होत असतील किंवा अजून काही जर प्रॉब्लेम असतील तर तुमचा गुरुबळ जेव्हा स्ट्रॉंग असतो ना, तेव्हा तुम्हाला कोणतीच बाधा होत नाही किंवा कुठलीच अडचण येत नाही. त्याच्यामुळे फक्त 5 गुरुवार जर हा तुम्ही उपाय केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या संकटातून मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर पहिल्या गुरुवारी काय करायचं आहे तर डाळ आणि गूळ, जे पिवळी डाळ असते तर त्या पिवळ्या डाळीचं 5 गुरुवार तुम्हाला हे कुठल्याही मठात, मंदिरात जाऊन तुम्हाला दान करायचं आहे. ते दान केल्याच्या नंतर दान करताना काय करायचं तर डाळ आणि गूळ घेऊन तुम्हाला कुठल्याही एका मंदिरात किंवा मठात जायचं आहे आणि तिथे ते दान करायचं. किंवा जर तुमच्यासोबत जर गाई असेल शेजारी तर त्या गाईला तुम्ही खाऊ घालू शकता. हे एक झालं. त्याच्यानंतर दुसरा उपाय असा आहे, पिवळ्या रंगाचं काही पण असू द्या, केळी असू द्या, त्याच्यानंतर पिवळ्या कलरचे पेढे असू द्या, पिवळ्या कलरचा लाडू असू द्या, पिवळ्या कलरचं तुम्ही काहीही मंदिरात दान करा किंवा गोरगरिबाला दान करा की जेणेकरून त्याचा आत्मा तृप्त होतो. एखाद्याने म्हटलं गुरुवारच्या दिवशी की मला भूक लागलेली आहे तर त्याला तुम्ही अगदी जेवण जरी दिलं तरी सुद्धा खूप प्रभावशाली, खूप असं पुण्याचं तुम्ही काम करता आहात की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला येऊन एखादा म्हणतो की मला खूप भूक लागलेली आहे
तर त्या दिवशी तुम्ही एखाद्याला जर जेवण दिलं तर नक्कीच त्याचा जो आत्मा आहे तो तृप्त होतो आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला दुआ देऊन जातो. त्याच्यातून तुमचे म्हणजे तुम्ही जे चांगलं काम करता त्यात तुम्ही पुण्याचा बॅलन्स वाढवत असता. त्याच्यामुळे गुरुवारच्या दिवशी ही एक गोष्ट करायला विसरू नका. तिसरा उपाय म्हणजे जर तुमच्या शेजारी कुठे गायी असतील तर त्या गायीला तुम्ही गुळाची जी पोळी असते, गुळ घालून आपण जी पोळी करतो गव्हाच्या पिठाची, ती जरी चारली तुम्ही प्रत्येक गुरुवारी तुमच्या इच्छेनुसार यथाशक्ती 2 चारा, 5 चारा, 7 चारा, 11 चारा, किती पण म्हणजे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जेवढं गाईला चारता येईल तेवढं चारा. आणि आता सिटीमध्ये तर गाई दारामध्ये येऊ शकत नाहीत, तर तुम्ही तुम्हाला जिथे माहिती असेल तिथे जाऊन तुम्ही जरी चारलं तरी चालेल. तिथे जाऊन गाईचे तुम्ही पाय धुवू शकता. जर त्या म्हणजे तिथल्या लोकांना विचारून तुम्ही त्यांची पूजा करू शकता. पाय धुवून हळदी कुंकू लावून ते तुम्ही गव्हाच्या गुळाची पोळी जर तुम्ही चारली आणि ती चारताना जर तुमच्या हातावर गाईने चाटलेलं असेल तर ते अतिशय उत्तम आहे आणि तेवढं कराच तुम्ही. कारण तुमचा जेव्हा गाय हात चाटते तेव्हा तुमच्या हातावरचे जे काही पाप असतात किंवा जे वाईट कामं केलेली असतात तर तुमचं ते पूर्णपणे नष्ट होतं आणि तुमचं भाग्य उजळायला लागतं. हातावरच्या रेषा पूर्ण बदललेल्या जातात. हे त्याच्या मागचं कारण आहे. त्याच्यामुळे गायीने तुमचा हात चाटलाच पाहिजे, हे त्याच्या मागचं कारण आहे. कारण गायी म्हणजे 36 म्हणजे कितीतरी सगळ्या देवांचा मिळून गायीमध्ये तुम्ही गायीचं गोमातेचा आशीर्वाद हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. गोमाता जेव्हा आपल्याला आशीर्वाद देते तेव्हा आपली इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहतच नाही. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये तर गोमातेला खूप महत्त्व आहे. जेव्हा तुम्ही षोडोपचारी पूजा करता गायीची तेव्हा नक्कीच तुम्हाला गाय आशीर्वाद देऊन जाते आणि तुमचं ते काम 100% म्हणजे कामी लागतं, म्हणजे लागतंच, पूर्ण होतंच. तर तुम्ही पहिल्या गुरुवारी जर स्वामींच्या मंदिरामध्ये गेलात तर स्वामींना तुम्ही प्रार्थना करायची की स्वामी 5 गुरुवार मी असा उपाय करणार आहे किंवा 5 गुरुवार मी अशी सेवा करणार आहे. तर उपाय करताना स्वामींना एकदा तुम्ही सांगायचं की मी 5 गुरुवार असं करणार आहे. पहिल्या गुरुवारी तुम्ही स्वामींच्या माढात केंद्रात जा. नारळ, खडी साखर, पुष्प आणि प्रसाद तुम्हाला काही घेऊन जायचं असेल तर जा. मी तर म्हणेल की पिवळ्या कलरचा प्रसाद तुम्ही आवर्जून घेऊन जा. तिथे मुलांना दान करा किंवा आरती झाल्यावरती प्रसाद म्हणून तुम्ही वाटला तरी चालेल. तर पहिल्या गुरुवारी गेल्यावर स्वामींना अशी प्रार्थना करायची, विनंती करायची आणि 5 गुरुवार हा उपाय करायला सुरुवात करायचं. ह्याच्यापैकी कुठलाही एक उपाय जरी तुम्ही केला तरीही चालेल. तिसरं असं, आणि ज्या मुलासाठी तुम्ही करणार आहात त्या मुलाच्या हातून सुद्धा दान झालं पाहिजे. तुम्ही जेव्हा हा उपाय करायला जाणार आहात तेव्हा तुमच्या मुलांना सुद्धा घेऊन जा. आता समजा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गुरुवारी जर केळी वाटायला जाणार आहात तर त्या दिवशी तुम्ही मुलांना घेऊन जा आणि त्यांच्या हातून ते केळीचं वाटप करा. कारण त्यांच्या हातून दान होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ती सेवा तुम्ही त्यांच्यासाठी करत आहात. ती सेवा जर त्यांच्या हातून झाली तर त्यांची जी काही म्हणजे त्यांचा तुम्हाला जो काही त्रास होतो, कटकटी होतात किंवा ऐकत नाही आहेत, हट्टीपणा करतात, तर ते पूर्णपणे बंद होऊन जातं आणि मुलगा एकदा म्हणजे मुलं जे आहेत ते एकदम हुशार, समंजस आणि सगळं म्हणजे स्वामींचा ध्यास लागलेला असतो त्यांना. तुम्ही जेव्हा बालसंस्कार केंद्राला नेता, जेव्हा मुलं छोटी असतात तेव्हा बालसंस्कार केंद्र असतं आणि जेव्हा बालसंस्कार केंद्र का तयार करतात की छोट्या वयापासूनच त्यांच्यावरती चांगले संस्कार पडावेत, स्वामींचा त्यांना ध्यास लागावा, स्तोत्र मंत्र त्यांचे पाठ व्हावेत, चांगले संस्कार व्हावेत आणि पुढे जाऊन त्यांना तसेच चांगले संस्काराचे म्हणजे त्यांच्यावरती कायम चांगले संस्कार व्हावेत आणि ते स्वामींच्या सानिध्यात असावेत म्हणून त्यांना बालसंस्कार केंद्र राबवलेलं असतं. आणि तुमच्या जवळपास कुठे जर दिंडोरी प्रणीतचं केंद्र असेल किंवा बालसंस्कार केंद्र असतील मठात मंदिरात तर तिथे जायला किंवा तिथे लहान मुलांना पाठवायला विसरू नका. कारण ही खरंच खूप मोठी सेवा आहे. जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी लहानपणापासून स्वामींच्या सानिध्यात जातो, स्वामींच्या सेवेमध्ये अडकला जातो किंवा स्वामींच्या सेवेचा त्याला ध्यास लागतो, स्तोत्र मंत्र तो जेव्हा पाठ करायला लागतो तेव्हा अगदी म्हणजे
कमी वयापासूनच स्वामींच्या सेवेची जेव्हा ओढ लागते तेव्हा त्यांच्या म्हणजे येणाऱ्या ज्या काही भविष्यात संकट आहेत किंवा ज्या अडचणी आहेत त्या कसल्याही राहत नाहीत, कारण त्यांच्या डोक्यावरती स्वामींचं छायाछत्र असतं, त्यांच्यावरती स्वामींचं संरक्षण असतं. कुठलंही संकट येऊ द्या, ते भले एकटे गेले तरी आपल्याला भीती नसते, कारण त्यांच्यासोबत स्वामी असतात, त्यांची सेवा असते आणि त्यांचं संरक्षण करायला सुद्धा स्वामी असतात, कारण त्यांची जबाबदारी लहानपणापासूनच स्वामींनी घेतली असते. आपण एक निशंक राहतो की आपल्या मनामध्ये कोणतीही भीती राहत नाही की बाबा हा एकटा गेलेला आहे तर मग कसं होणार, काही नाही. स्वामींवरती सगळं सोडून द्यायचं की स्वामी आहेत ना, मग ते बघून घेतील काय करायचं ते, कारण तो स्वामींचा भक्त आहे, त्यांनी लहानपणापासून स्वामींची सेवा केलेली आहे, तर ते बघून घेतील काय करायचं ते. इतकं निशंक मनाने आपण स्वामींवरती जर त्या गोष्टी सोडून दिल्या तर नक्कीच आपल्या मुलांचं किंवा भविष्यात येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याचं जे काही पाठबळ आहे ते फक्त स्वामींमुळे मिळतं. तर हे 5 जे काही उपाय सांगितलेले आहेत ते त्याच्यातला एक जरी उपाय तुम्ही करून बघा. त्याचबरोबर गुरुवारची सेवा करायला, स्वामींची गुरुवारची सेवा करायला विसरू नका, कारण म्हणतात ना लक फॅक्टर आपला खूप महत्त्वाचा असतो. आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हा त्याच्यासोबत आपल्याला स्वामींच्या सेवेची जोड असणं पण खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी आपले खूप कष्ट करतो पण त्याला यश येत नाही, पण जेव्हा कधी कधी कष्ट कमी असतात पण त्याला लगेच यश मिळून जातं, तिथेच आपला लक फॅक्टर मॅटर करतो आणि म्हणजे तिथं स्वामींची लीला स्वामी दाखवून देतात की म्हणजे तुमच्या कर्माचे, तुमच्या सेवेचं फळ तिथे तुम्हाला मिळालेलं असतं. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही कष्ट करायचे नाही आणि फक्त स्वामींची सेवा करायची, कर्मही करायचे, सेवाही करायची आणि स्वामींची कष्टही करायचे आणि स्वामींची सेवाही करायची. दोन्हीही जर तुमच्या हातून होत असेल तर नक्कीच तुम्हाला 100% यश मिळाल्याशिवाय राहत नाही, कारण स्वामींची लीला एवढी अगाध आहे. जिथे कष्ट आहे तिथे स्वामी आहेत, जिथे चांगला मार्ग आहे तिथे स्वामी आहेत आणि जिथे चांगले कर्म केले जातात तिथे स्वामी साथ देतात. जिथे सत्याचा मार्ग चालतो तिथे स्वामी तुम्हाला साथ देणार. हे तितकंच खरं आहे, कारण स्वामींच्या सेवेचा मार्ग हा सत्याचा आहे. जो सत्य राहतो, जो खरेपणाने वागतो, प्रामाणिकपणे वागतो, स्वामींची प्रामाणिकपणे सेवा करतो, त्याला स्वामी कधीही एकटं सोडत नाहीत आणि कधी एकटं तर सोडत नाहीत, पण संकटाच्या वेळी धावून येतात, म्हणजे येतातच. तर ही सेवा, हे उपाय करायला तुम्ही विसरू नका. नक्कीच तुमच्या मुलांचं आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.